एक महत्त्वाची गोष्ट आपण बघूयात, की नेमके हे मान्सून आहे का? म्हणजे इस्रायल ज्यावेळेस म्हणतो, की 1 दिवसाचा पाऊस आम्हाला द्या, तो भारतासाठी पण लागू आहे. इस्रायल तर फार लहान आहे. हं, हां, पण भारत जर बघितलात किंवा भारतीय उपखंड बघितला खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये 4 महिने काही रोज पाऊस होत नाही. काही हं, ठराविक दिवशी असे काही कंडिशन तयार झाली कीच पाऊस होणार आहे. तरीसुद्धा आपल्याला जो मिळणारा पाऊस आहे ना, तो संपूर्ण भारतीय उपखंडाची गरज भागून पण खूप उरेल एवढा पाऊस होत असतो. हं, पण आपण तो तेवढा वापरत नाही. हा हं, एक वेगळा भाग झाला. पण ओव्हरऑल मान्सून जर काय आहे हे समजून घ्यायचं तर मान्सून ही एक जागतिक घटना आहे असं शास्त्रज्ञ सांगतात. हं, जागतिक घटना म्हणजे काय? तर संपूर्ण पृथ्वीचं एकदा सॅटेलाईटने निरीक्षण केलं शास्त्रज्ञांनी आणि हं, दर महिन्याचा ॲव्हरेज पाऊस काढला हं, आणि त्याचा 1998 ते 2014 या काळामधला ॲव्हरेज दर महिन्याचा त्यांनी घेतला आणि त्याची एक फिल्म बनवली. त्याच्यावरून आपल्याला कळून येतं की मान्सून नेमकी आहे काय. हं, सो त्याच्यामध्ये आपलं असं दिसतं की संपूर्ण पृथ्वीचा जो गोल आहे त्याच्यावर एक असा आडवा पट्टा तयार होतो पावसाचा हं, आणि तो वर सरकतो एका ठराविक महिन्यांमध्ये आणि ठराविक महिन्यांमध्ये तो खाली जातो. हं, विषुववृत्ताच्या थोडा वर जातो, थोडा खाली जातो. हं, तर हा जितका वर जाणार किंवा खाली जाणार आहे हा बरोबर तो भाग आहे ज्याला आपण उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणतो. हं, आणि त्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये संपूर्ण पृथ्वीवर पाऊस होत असतो. हं. तर शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की हा जो अख्खाच्या अख्खा पट्टा आहे हाच अख्खा मान्सूनचा फेनोमेन आहे.